ह्या पपईच्या झाडाला 2-3 पपया पिकलेल्या होत्या, पण एवढ्या उंच होत्या, त्या काढायच्या कशा तेच काही कळत नव्हतं. तर गुड मॉर्निंग. तर चला, आज सकाळ ना आम्हाला बनवायच्या होत्या बटाट्याच्या पापड्या. त्याच्यासाठी सगळी प्रिपरेशन करून घेतली होती आणि टेरेसवरती गेलो होतो पापड्या करण्यासाठी. पापड्या सगळ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर मला जायचं होतं अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये. आता तुम्ही पिंपरीचं मार्केट बघितलं असेल, तुळशीबागेतलं मार्केट बघितलं असेल आणि काही जणांनी बघितलंही असेल अहिल्यानगरचं मार्केट, ज्याला आमच्या इकडे कापड बाजार असं म्हणतात. आणि भरपूर दिवस झाले मी गेलेच नव्हते. थोडंसं काम पण होतं आणि ते पण म्हटलं चला थोडंसं आज फिरून येऊया. पापड्या हे वाळवण्याचं काम करून करून कंटाळा आला आहे. मग मी तिथं मार्केटमध्ये गेले होते ना, खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या. ह्या सगळ्या बॅग्स आहेत ना, छोट्या मुलींचे पर्स, त्या 100 रुपयाला होत्या. मला असं वाटलं इशूसाठी घेऊ की काय, पण मी ऑलरेडी तिला एक घेतली होती आणि ती जोपर्यंत ती पर्स खराब होत नाही ना, ती रेग्युलर यूज करते, घेऊन फिरते रोजच. तिला मी ही वरचीवाली घेतली होती, ही ब्लॅक कलरमधून, पण त्याचा पिंक कलर होता आणि ती मला 100 रुपयाला बसली होती आणि याच्यामध्ये लाईटिंग पण लागते. आणि ह्या पर्स अशा दिसायला छान दिसतात बरं का, पण जास्त टिकत नाहीत म्हणून मग नको वाटलं. आणि ह्याची प्राईस होती 250 रुपये. अशा दिसायला तर एकदम पॉशमध्ये दिसतात. मग मला चप्पल घ्यायची होती इशूसाठी. आता तिला रोज शूज घाला, शूज काढा, ह्याच्यातच खूप जास्त वेळ जातो. तिने अजून चप्पल वापरलीच नव्हती, फर्स्ट टाईम ती चप्पल घालणार होती. मग ही ग्रे कलरची चप्पल मला आवडली, म्हटलं चला हे घेऊन टाकूया. आणि हे छोट्या छोट्या शूज होते किंवा कलरफुल डिझाईनच्या छोट्या छोट्या मुलींच्या चपला होत्या, मस्त होत्या. आणि हे झुमके तर बघा कसले सुंदर दिसत होते ना. प्राईस पण होती याची, पण जर प्राईस कमी करता येत असेल, बार्गेनिंग करता येत असेल ना, तर ते चांगलं होतं. आणि छोटे तिथं असे घरातल्या भांड्यांचे स्टॉल होते, त्याच्यामध्ये ही कढई आणि ही तुपाची भांडी. आता ही तुपाची भांडी मोठंवालं तो 100ला म्हणत होता, पण ह्याच्यापेक्षा मला ना मोठं पाहिजे होतं. आणि उन्हाळ्यासाठी घालायला मुलींना ना ह्या फ्रॉक एक नंबर होत्या. मला असं वाटलं कशी निघेल कशी नाही, म्हणून मग मी ना एकच घेतली. प्रत्येक साईजमध्ये, म्हणजे अगदी जन्मल्यापासून तर त्या जवळ 7-8 वर्षाच्या मुलींपर्यंत मस्त होतं. तर असा आहे हा कापड बाजार आणि अशा आहेत इथल्या गल्ल्या. आता आम्ही दुपारी गेलो होतो भर उन्हात. ह्या काश्मीरी बँगल्स तर सगळ्यांना माहीतच असतील आणि ह्याची प्राईज होती 150 रुपये. तो काही त्याच्यापेक्षा कमी करतच नव्हता, पण मला काही लागत पण नव्हत्या म्हणून मी काही घेतल्या पण नाही. आणि तिथं मस्तपैकी चोकर्स होते गळ्यातले, छान छान होते. ते 100 रुपयाला तो देत होता. पुढं गेल्यावरती एका दुकानात बाहेर या कॉटनच्या साड्या लागलेल्या होत्या आणि ह्या भरपूर मी जणींकडे ऑनलाईन पण बघितलेल्या आहेत, म्हणजे भरपूर जणींनी ह्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत. आता ह्याची प्राईस इथं 200 रुपये होती आणि कलर तर खूप जास्त होते. आता इथं मला एक तुटवला जाणवलं बरं का. मला ना इथं जास्त शॉर्ट कुर्ती दिसल्याच नाही, म्हणजे माझा आवडतीचा विषय आहे तो शॉर्ट कुर्ती म्हणजे. पण अशा जास्त नव्हत्या आणि जास्त काही व्हरायटी नव्हत्या. टी शर्ट पण छान होते 200 रुपयाला. ते प्राईसच्या मानाने त्यांची साईज, लेंथ किंवा त्यांची क्वालिटी पण छान होती आणि साईज वाईज पण सगळ्यांना बसून जातील, म्हणजे फ्री साईजमध्ये होते. जास्त मोठेही नव्हते आणि जास्त छोटेही नव्हते. आणि हे एक टी शर्ट मला आवडले. हे मी पिंपरीच्या मार्केट बघितले होते, पण मला ना माझ्या याचे मापाचे भेटलेच नव्हते. त्यानंतर हे एक असं दुकान होतं जिथं की सेल लागलेलं होतं. प्लॅस्टिकच्या, सिरॅमिकच्या, काचेच्या, स्टीलच्या अशा सगळ्या वस्तू इथं भेटत होत्या. म्हटलं जरा एकदा पाहून येऊया कसं आहे काय. जास्त काही घ्यायचं तर नव्हतं, पण फक्त फिरायचं होतं. ह्या छोट्या छोट्या कुंड्या ना मला खूप जास्त आवडल्या. ह्याच्या 10-10 रुपयाला होत्या काहीतरी. त्यानंतर हे किचन टॉवेल ना, हे मस्त होते, एकदम पाणी सगळं सोप करून घेतील ना असे होते ते. आणि हा ब्रश मला कळला नाही नेमकं यूज कशासाठी करायचा आहे. आता हा दुसरावाला ठीक आहे, हा वाला आपण केसामध्ये यूज करू शकतो, पण हा छोटावाला कशामध्ये यूज करायचा. त्यानंतर हे खूप जास्त आवडलं मला. एक पॉटसारखं होतं, याला फ्लावर पॉट म्हणून पण यूज करू शकतो किंवा याच्यामध्ये आपण मनी प्लांट पण लावू शकतो. यूज खूप जास्त होते, पण मी घेतलं मात्र एकच होतं. त्यानंतर इथं फोडणी द्यायला पण छान होते आणि मिनी गुडलक होते इथं, म्हणजे गल्ला टाईप. आपण त्याच्यामध्ये पैसे टाकू शकतो आणि त्याला समोरून असं लॉक पण होतं की जे मुलांना खोलता येणार नाही. आता घर संसार म्हणून ह्या दुकानाचं नाव होतं. आतमध्ये एक छोटीशी बोळ आहे, तिथून आत जायचं ना, आतमध्ये भरपूर मोठा आवारा होता. हे वन पीस पण सुंदर होते, म्हणजे कलर पण होते आणि हे सगळे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत आणि ऑफलाईन पण भेटतात. मला घरावरून आल्यावरती आम्ही येताना खूप सारं फ्रूट्स घेऊन आलो होतो आणि मुलांना मग घेऊन डायरेक्ट शेतामध्ये गेलो. म्हटलं चला तिथंच जाऊन खाऊया. थोड्या वेळ थंड करायला टरबूज ठेवलं होतं फ्रीजमध्ये. मग म्हणले की आपण ना कांद्याच्या शेतात जाऊन खाऊया. मग तिथं कांदे काढायचं काम चालू होतं. आम्ही तिथंच नेऊन टरबूज कापला आणि खाल्लं.
आता हे टरबूज ना मी डायरेक्ट मार्केटमधून घेऊन आले होते. मार्केटमध्ये एवढे स्वस्त भेटले ना, म्हणजे फ्रूट्सचं मार्केट, भाजीपाल्याचे मार्केट असतात ना, तिथं शेतकरी माल येतो आणि तिथं मला 100 रुपयाला 8 किलो टरबूज भेटले. आणि 8 किलोमध्ये 4 टरबूज आले होते मोठे मोठे. आणि मेन म्हणजे ना त्याच्यातलं एक पण खराब झालं नाही. सगळे टरबूज भारी होते, सगळे छान निघले आणि एकदम गोड आणि ताजा ताजा माल होता शेतकऱ्यांचा शेतातून काढलेला. मग काय आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी टरबूज एन्जॉय केलं. 5-6 6:30 वाजताचा टायमिंग झालेला होता. मस्त वातावरण पण झालेलं होतं आणि सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट ना आमची इशू करते. तिला टरबूज खायला ना खूप जास्त आवडतं. आणि हीच ती फ्रॉक जी मी नगरवरून घेऊन आले होते आणि मॅडमनी लगेच घालून घेतली आणि लगेच खराब पण केली.